रडणाऱ्या मुलांना जर तू गप्प बैस, शांत बस, असं बोलणं म्हणजे काय माहिती आहे? आगीमध्ये पेट्रोल टाकल्यासारखं आहे. कारण बघा ना, जेव्हा तो रडतोय आणि आपण म्हणतो शांत बैस, तर तो अजून म्हणतो आ! हा जो काय प्रकार आहे, हा प्रत्येकानेच पाहिला असेल. एखाद्या मुलाला शांत बस म्हणल्यावर, रडू नको म्हणल्यावर, तो कधी सेकंदात थांबलाय का हो? ह्याच्यामागे सायकॉलॉजी आहे. मुलं नाही ऐकणार, तर तसं नाही बोलायचं. आपल्याला पालकत्वाची एक छानशी भाषा शिकायची आणि अशी सिच्युएशन जर तुमच्याकडे याच्यानंतर आली, तर त्यासाठी एक करा. तो जेव्हा रडत असेल ना, तर पहिले त्याच्या भावनांना तो रिस्पेक्ट द्या, की "हो, मला माहिती आहे, तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. मला माहिती आहे, तुझ्या मनाच्या विरुद्ध सिच्युएशन आहे. मला माहिती आहे, की तुला काहीतरी त्रास होतोय." असंच बोला. तेव्हा त्याला काही शिकवू नका. रडत असताना त्यांच्या भावनांना जर लेबलिंग केलं ना, तर मुलं थोडेसे लवकर शांत होतात. पण असं बऱ्याचदा पालक म्हणून आपण करायला चुकतो. एवढी छोटीशी गोष्ट करा. मी डॉक्टर शिवयोगिनी गेल्या 18 वर्षापासून पालकत्व या जर्नीवर काम करते आहे. आय एम सो ब्लेस्ड की मला हे पालकत्व ना असंच मिळालेलं. फक्त बाय प्रोफेशन या गोष्टीला मी शिकत असताना ना, माझ्या बाबांच्या पालकत्वाला असं टिक करत गेले. अरे, बाबांनी तर असंच सांभाळलंय आणि मला माहिती आहे, आई-बाबा म्हणून तुम्ही पण तसेच मुलांना बेस्ट देण्यासाठी तर असा व्हिडिओ बघतायत. तर अशा सगळ्या आई-बाबांना थँक कारण आपल्या मुलांसाठी तुम्ही वेळ काढतायत. पण अगदी वेळ काढून या सगळ्या गोष्टींना डेली रुटीनमध्ये बघत जा. त्याच्यावर काम करा. सोपं जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे वेळेत तुम्हाला या सगळ्या गोष्टी पोहोचतील आणि आमचे जे पण काही लाईव्ह वेबिनार असतील त्याला नक्की तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही जर इंटरेस्टेड आहात वेबिनारसाठी तर खाली लिहा हॅपी पॅरेंटिंग. टीम तुम्हाला एका कम्युनिटीमध्ये जॉईन करेल आणि तुम्हाला तिथं आमचे असेच व्हिडिओ भेटतील. थँक सो मच.